परमेश्वराचे उपकार स्मरण करा. देवाचे त्याच्या पवित्र स्थानी उपकार स्मरण करा. त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार त्याचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. सत्य परमेश्वर, जिवंत देव, युगानुयुगीचा राजा, त्याचेच उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. युगानुयुगीच्या राजाचे उपकार स्मरण करा. कारण त्यानेच मनुष्य जातीच्या पाप विमोचनासाठी स्वप्राण दिला, जेणेकरून जो कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, त्याला दंड प्राप्त होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्ती व्हावी. त्या प्रभूचे त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. परमेश्वराच्या घरात, त्याच्या अंगणात उभे राहणारे परमेश्वराचे सेवक हो. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे त्याच्या थोरवीच्या वैपुल्यानुसार उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वराने, होय त्या धन्य प्रभूने, ज्याने आपणासाठी तुम्हास निवडले, तो धन्य आहे. धन्य तो परमेश्वर, ज्याने स्वतःचे धन होण्याकरिता तुमच्या हजारो पिढ्यांना निवडून घेतले. त्या प्रभूचे उपकार स्मरण करा. कारण तो परमथोर आहे. तोच सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर, देवादिदेव, थोर, पवित्र आहे. हे जाणून त्याचे उपकार स्मरण करा. परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. याचे ध्यान ठेवून प्रभूचे उपकार स्मरण करणारे सर्व लोक हो, तुम्ही धन्य आहात. त्याने तुम्हास निवडले, तुमचे नाव घेऊन तुम्हाला बोलवले. त्या प्रभूचे उपकार स्मरण करा, ज्याने अखिल मनुष्य जातीला श्वासरूप देहामध्ये ठेवले. श्वास देण्याचा व श्वास काढूनही घेण्याचा ज्यास अधिकार आहे, त्याचे उपकार स्मरण करा. ज्याने मनुष्य मात्रास आपल्या मातेच्या उदरामध्ये त्याची भयप्रद व अद्भुत रीतीने घडण केली, त्या महान प्रभूचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. जो दिगंतापासून मेघ वर चढवतो, पावसासाठी विजाही तोच उत्पन्न करीतो. जो प्रभू परमेश्वर आपल्या भांडारातून वारे बाहेर आणतो, त्या प्रभूचे उपकार स्मरण करा. अखिल सृष्टीच्या निर्मात्याचे व ज्याच्या मर्जीशिवाय एक पत्ताही या पृथ्वीवर हलत नाही, त्याचे त्याच्या सामर्थ्याच्या वैपुल्यानुसार उपकार स्मरण करा. त्यानेच आपल्या लोकांच्या द्वेष करणाऱ्यांचे, ज्यांनी त्याच्या लोकांचा द्वेष केला, त्यांच्या देशातील मनुष्यांचे व पशूंचेही प्रथम जन्मलेले ठार केले. ज्याने फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यावर मोठमोठे चिन्हे व उत्पात पाठवले, त्या प्रभूचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. ज्याने आपल्या लोकांखातर राष्ट्रांचाही मोड केला, बलवान राजे मारून टाकले, त्याचे उपकार स्मरण करा. कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. परमेश्वराचे स्तवन करा. जो प्रभू परमेश्वर चिरकाल राहतो, युगानुयुग राज्य करीतो, त्याच्या नावाचे स्मरण पिढ्यानपिढ्या राहो. त्याचे उपकार स्मरण अखिल पृथ्वीवर प्रख्यात होवो.
त्याचा प्रतापी भुज अखिल पृथ्वीवर राज्य करो. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराचेच स्तवन करा. सण जयोत्सवाचा अखिल सृष्टीचा निर्माता सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वर, तुमचा रक्षण करिता तुमचा उंच बुरुज, तुमचे डोक वर करणारा तुमचा देव पिता प्रभू परमेश्वर, याच्या उपकार स्मरणाचा महिमा, पराक्रम व विजय आकाशात व पृथ्वीवर जे काही आहे ते सर्व ज्याचे आहे तोच न्यायाधीश परमेश्वर, तो सर्वांहून श्रेष्ठ व उन्नत प्रभू परमेश्वर आहे. धन व मान हे त्याच्यापासूनच प्राप्त होतात. तो आपल्या सामर्थ्याने व पराक्रमाने अखिल पृथ्वीवर राज्य करतो. तोच आपल्या सामर्थ्याने व पराक्रमाने अखिल पृथ्वीवर राज्य करीतो ना. लोकांस सामर्थ्य देणे व या भूतलावर आपले सामर्थ्य प्रगट करून आपल्या थोरवीच्या वैपुल्यानुसार आपले सामर्थ्य या भूतलावर दाखवणे हे त्याच्याच हाती आहे ना, आहे की नाही. तोच युगानुयुगीचा राजा प्रभू परमेश्वर युगानुयुग धन्यवादित असो. धन्य तो परमेश्वर जो तुम्हा श्वासरूप देहामध्ये ठेवून तुमच्यामधून उपकार स्मरणाचा व आनंदोत्सव करण्याचा जयघोष, होय जयघोष करवूनही घेतो. तुमच्या जखमांना बऱ्या करून तुम्हा सर्वांगीण आरोग्य देणारा व तुमचे गौरवही करणारा प्रभू परमेश्वर धन्य होय. त्यानेच तुम्हा सार्वकालचे भूषण, पिढ्यानपिढ्याचा आनंद असे केले आहे ना. होय, त्यानेच तुम्हास सार्वकालचे भूषण व पिढ्यानपिढ्यांचा आनंद असे करून ठेवले आहे. शांती तुमच्यावर सत्ता चालवते व न्याय तुमचा कारभार चालवतो. हे सर्व त्याच्यामुळेच आहे ना. त्यानेच तारण तुमचा कोट व कीर्ती तुमची वेस करून ठेवली आहे. होय, आणि याच कारणास्तव प्रभू परमेश्वर तुमचा सार्वकालिक दीपही झाला आहे व तुमच्या शोकाच्या दिवसांना पूर्णविरामही त्यानेच लावला आहे. लावला आहे की नाही. तोच प्रभू परमेश्वर युगानुयुगीचा राजा धन्य असो. त्यानेच तुम्हा बरोबर करार करून आपले धर्मशास्त्र तुमच्या अंतःकरणात ठेवले व तुमच्या हृदयपटलांवरही लिहिले. हे याच कारणास्तव झाले की तुम्ही पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर प्रभू परमेश्वराची सेवा निर्भयपणे कराल व तुमच्या जीवनाद्वारे तो आपले गौरव व सामर्थ्य ही प्रगट करील. तुम्हास पीडा करून ग्रासून टाकणाऱ्या सर्वांस प्रभू परमेश्वर स्वतः ग्रासून टाकील व त्या सर्व अधर्मांचे प्रतिफळ त्यांच्या संततीच्या पदरीही घालील. तुमचा तो देव प्रभू परमेश्वर धन्यवादित असो. तोच तो तुमचा देव जो विनाकारण तुम्हावर दातोट खाणाऱ्यांचा, आपल्या कपटी व कुटिलाचारी अंतःकरणातील शापभ्रष्ट विचारांबद्दल अधर्म्यांस आपली हैसियत दाखवून देणारा प्रभू आहे. अधर्म्यांची संतती तुम्हाकडे नमत येईल असं करणारा, तुम्हास तुच्छ मानणाऱ्यांस तुमच्या चरणी लोटांगण घालायला लावणारा प्रभू परमेश्वर, तुमच्या झालेल्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हास दुप्पट देणारा तो प्रभू परमेश्वर, तुम्हास सार्वकालिक हर्ष देणारा प्रभू परमेश्वर ह्यास न्यायप्रिय आहे. त्यानेच तुम्हाबरोबर सार्वकालिक करार करून तुमच्या वंशास देशोदेशीच्या लोकांत
व तुमच्या दैहिक व आध्यात्मिकही संततीस देशोदेशीच्या लोकांत प्रख्यात होतील असे करून ठेवले आहे. व ह्यावर अधिक हेही त्याने केले की परमेश्वराने आशीर्वादित केलेले ते हेच लोक असे तुमच्या संततीस पाहणारे कबूल करतील. तुमच्या खातर, होय तुमच्याच खातर प्रभूने हे केले आहे व पुढेही तो करीलच, कारण तुम्हाशी त्याने करार केला त्याचा उपभोग तुमची संततीही नक्कीच घेणार. त्या प्रभूचे उपकार स्मरण सदा सर्वदा करा, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, ज्याने तुम्हा श्वासरूप देहामध्ये ठेवलं. त्या प्रभूचे आम्ही उपकार स्मरण करीतो, कारण तो चांगला आहे व त्याची दया ही सनातन आहे. परमेश्वराचे सानिध्य तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहो. परमेश्वराचा प्रतापी वरद हस्त तुमचे सहाय्य व सामर्थ्य होवो. तुमच्या आयुष्याच्या सर्व क्षणांमध्ये परमेश्वर तुमचं गौरव व तुमचे डोके वर करणारा प्रभू हीच तुमची व तुमच्या प्रभूची ओळख अशी होवो. धन्य तो परमेश्वर, त्याचे उपकार स्मरण आम्ही सदा सर्वदा करीतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात. आमेन, आमेन, आमेन.